जिकडे तिकडे फळ, खूप सारे फळ. हा. अरे वा, हे फळं खाण्यात किती मजा येईल ना. हे सगळे फळं पाहून तर माझ्या तोंडात पाणीच सुटलंय. खारुताई, तू तर नशीबवानच आहेस ना, की इतके सुंदर फळं तुला खायला मिळतात. किती चविष्ट असतील ना ते. ए खारुताई, थोडे फळं मला इकडे खाली देशील का? हे सगळे फळं ससा नाही खाऊ शकत. हाच जंगलाचा कायदा आहे. तू फक्त इतकं बघ की जंगलात कुठे गाजर मिळतंय का. अरे खारुताई, एकही फळ तू मला दिलं नाहीस ना. मला मिळेलच ग फळ, पण आता तू मागितल्यावर मी नाही देणार तुला. काहीही करून हे फळ मला हवंय. याची चव घ्यायची आहे. बंदर दादा, मला पण थोडे फळ देशील का? मला फळं खूप आवडतात. तुला पण फळं खायला आवडतात का? चांगली गोष्ट आहे. पण मग तू स्वतः झाडावर चढ आणि मग फळ खा. अरे शश्या दादा, तू तर खूप तंदुरुस्त आहे ना, मग कशाला मागतोय? झाडावर चढून तोडून खाऊन घे. चांगला धावणारा आहेस ना, मग धावूनच चढून बघ ना झाडावर. सगळे फळं खातात, फक्त मीच फळं नाही खाऊ शकत. मागितल्यावर कोणी मला देत पण नाही. मला झाडावरची फळं खायचीच आहेत, नाहीतर आता लालसामुळे मरूनच जाईन. त्यांनी म्हटल्याप्रमाणे मी झाडावर चढूनच बघतो. वरती पोचून फळं खाऊ शकेन ना. अरे ते बघा तिकडे. अरे तिकडे बघ. झाडावर चढणारा कोण आहे? कोण आहे? कोण आहे? कोण आहे? तो तर आमचा सश्या दादा आहे ना. झाडावर चढणारा ससा झाडावरून पडला. कसा पडला? उलटून पडला. अरे ते बंदर तर मला चिडवतात. पडल्यावर चिडवणं. फळ मिळवण्याचे सगळे रस्ते बंद झाले. आता काय करू मी? सस्याला काहीही करून झाडावरून फळ खायची इच्छा होती. त्याची इच्छा पूर्ण न झाल्यामुळे तो खूप उदास होता. तो निराश होऊन जंगलाच्या एका खडकावर दुःखी होऊन बसला होता. बऱ्याच वेळाने त्या रस्त्यावरून एक संन्यासी आले. बेटा, तू असा दुःखी होऊन का बसलाय? साधू महाराज, मला ना या झाडावरचे फळ खायची खूप इच्छा आहे, पण मी नाही करू शकत आहे. तर हे तुझं दुःख आहे. तुझी इच्छा पूर्ण करण्यासाठी मी एक मंत्र तुला सांगतो. ते 3दा म्हटल्यावर कोणत्याही झाडाचे फळ खालती पडतील. साधू महाराज, तो कोणता मंत्र आहे? दम दमादम, दम दमादम, दम दमादम खाली ये, असं 3दा म्हणायचंय. हे झाडाच्या खालती उभं राहूनच म्हणशील. साधू महाराज, मी तुमचे कसे आभार मानू? मंगलम भवंतु. दम दमादम, दम दमादम, दम दमादम खालती ये. दम दमादम, दम दमादम, दम दमादम खालती ये. हा हा हा, ये.
खरंच मी किती नशीबवान आहे की मला एवढे गोड फळं खायला मिळतात आहेत. खूप नशीबवान. आता त्या झाडावरचे काही फळं खाईल. दमदमादम 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 खालती ये. दमदमादम 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 खालती ये. दमदमादम 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 खालती ये. झाडावरून मला खालती कोणी पाडलंय? तो तू आहे का बदमाश ससा? तूच मला खालती पाडलंस ना? तुला मी आता नाही सोडणार. बाप रे, मला नको मारू. मी सगळं सांगतो तुला. काय झालं होतं लवकर सांग. लवकर, नाहीतर मी तुला. ऐक, मी एका साधू महाराजांनी सांगितलेला मंत्र म्हणून फळं पाडले होते आणि त्याबरोबर झाडावर बसलेला तू सुद्धा खाली पडला. मी तुला नाही पाडलं. संन्यासीने तुला एक मंत्र सांगितला? अहं. मग तर तो मंत्र मलाही ऐकवू, नाहीतर मी तुला संपवून मला टाकेन. नको मारूस. ऐक, मी तुला तो मंत्र आत्ता सांगतो. असं सरळ सरळ बोल, नाहीतर तू जिवंत नाही वाचणार. ह्याला मंत्र सांगितल्याशिवाय दुसरा कोणता पर्याय नाही. ह्याला काहीही करून दूर करायचंय, नाहीतर हा माझ्याकरता संकट ठरू शकतो. ह्याला पळवायला एक उपाय करूया. मी तुला माझा मंत्र सांगून देतो, पण मी जे झाड सांगेल त्याच झाडाखाली उभं राहून मंत्र म्हटल्यावर तू फळं पाडू शकशील. ठीक आहे, ते सगळं मान्य आहे. तू मला मंत्र ऐकव. ठीक आहे, मग तू तयार आहेस? कानांनी नीट ऐकू शकतो ना? दमदमादम 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 खालती ये. ते बघ, त्या झाडाखाली उभं राहून तू हे मंत्र म्हण. सगळे फळं खालती पडून जातील. माझ्या मंत्र म्हणण्याच्या वेळेला हाही बाजूला राहील. मला मिळणारे फळ हा पण खाईल. असं नको व्हायला. ठीक आहे, मी त्या झाडाखाली जातोय. तू इथेच उभा राहा. तुझं इथे उभं राहणंच माझी ताकद आहे. दमदमादम 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 खालती ये. दमदमादम 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 खालती ये. दमदमादम 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 खालती ये. अरे बापरे, किती त्रास होतोय. या झाडावर सगळे चावणारे फळ आहेत का? अरे बापरे. ऐक, अरे पळा रे. माझी जुनी युक्ती काही आजकाल काम करत नाही यार. गेले ते दिवस जेव्हा मला चांगले ससे आणि हरिण मिळायचे. हा, सोन्याचे दिवस होते ते माझे. हा. अरे खोदा पहाड आणि निकला चुहा. काय होत नाही, उंदीर तर आहे. हा उंदीर रताळ घेऊन कुठे चाललाय? आज तर मेजवानी आहे. थांब तिथे. कोण आहे तू? मी तुला इथे आसपास कधीच नाही पाहिला. अरे काय, तू ऐकलं नाही का मी काय बोललो? हो, मी ऐकलं. काही गरज नाहीये. मी का माझ्या शिकारीचं नाव आणि त्याच्या जागेबद्दल विचारू? मला घाबरायचं काही कारण नाही. मला तर फक्त डोकं लावायचंय. आईने मला शिकवलं होतं की सगळ्या संकटांचं निवारण फक्त डोकं लावून होऊ शकतं. मला एकदा करून पाहायला हवं. अरे कोल्हे दादा, मी तर माझ्या चांगल्या मित्राकडे अस्वल रेड्याकडे भेटायला चाललोय. अस्वल रेडा?
हा कोणता जीव आहे? हा तो एक असा जीव आहे ज्याचं शरीर अस्वलासारखं आहे आणि तोंड म्हशीसारखं आहे आणि त्याचं आवडतं खाद्य कोल्ह्याचं आ? मांस. काय हा मला खरंच सांगतोय? असा कोणता जीव आहे? जर तू अस्वल रेड्याला बघितलं नसशील तर माझ्यासोबत चल कोल्हे दादा. रस्त्याने जाता जाता आपण गाणी म्हणत जाऊ. अरे ठीक आहे, मी तुझ्यासोबत आलो असतो, पण माझ्या एका नातेवाईकाचा वाढदिवस आहे. मी आता तिकडेच चाललोय. तू जा पुढे. अरे बाप रे, मला तर त्याचं नाव ऐकूनच भीती वाटली. मी तर आता इथून पळतो. किती वेळ झाला मी असाच बसलोय. कमीत कमी एक ससा तरी इथून जायला पाहिजे. भूक लागली आहे. इथे बसून काही नाही होणार. निघतो मी इथून. एक उंदीर पुरेल मला. अरे काय तू अंधळा आहेस? कोणाही समोर कधीही उडी मारतोस? हा, तू मला ओळखलं नाहीस का रे? तसं तर सगळे लहान प्राणी मला बघून घाबरतात. अच्छा, पण मी तर तुला हुशार, चांगले कपडे घातलेला एक तरुण मुलगा समजत होतो. छे, असं तर नव्हतो बोललो मी. तर मग जसं काही तुला कळलंच नाही. हा तर खूपच मूर्ख दिसतो. जर मी सतर्क राहिलो तर मी याच्या तावडीतनं सुटू शकतो. हो ठीक आहे. तुम्ही कोणीतरी चांगल्या व्यक्ती आहात. तुम्हाला काय हवं? मला तुला खायचंय. मी तर माझ्या चांगला मित्र अस्वल रेड्याला भेटायला चाललोय. हा, अस्वल रेडा? हो, अस्वलासारखं शरीर आणि रेड्यासारखं तोंड आणि पक्षी त्याचं आवडतं खाद्य आहे. तू पण माझ्यासोबत चल. रस्त्याने जाता जाता आपण खूप सारे गाणे म्हणूया. माझा मित्र तुला पाहून खूप खुश होईल. चल. अरे मित्रा, मला जरा बरं नाही वाटत आहे. ताप आणि खोकल्यासारखं वाटतंय. तू जा, मला नाही यायचं. मूर्ख, इकडले सगळे लोक मी जे काही बोलतो त्यावर सहज विश्वास ठेवतात. अरे हे काय? तू मला पाहून घाबरला नाहीस? अरे बापरे, मी तर घाबरलो. मी दोनदा घाबरलो. अजून एकदा घाबरायचं आहे का? तू काय माझी चेष्टा करतोयस? अरे नाही, मी तर घाबरलो. मला काहीही करून ह्याला इथून पळवायला हवंय. काय तू मला पाहून माझी सुंदरता बघतोयस का? मी विचार करत होतो की मी तुला खाऊन टाकीन. अरे हो का? मग तर तुला थोड्या वेळ थांबावं लागेल. का बरं? कारण मी माझ्या सगळ्यात चांगल्या मित्राच्या घरी अस्वल रेड्याकडे चाललोय ना. अस्वल रेडा हा कोण आहे? हा तो एक असा जीव आहे जो दिसतो अस्वलासारखा पण ज्याचा चेहरा रेड्यासारखा आहे आणि त्याला सापासारखे फक्त मांसाचे प्राणी खूप आवडतात. कोण आहे तो? असा कुठला जनावर तरी आहे का? म्हणूनच तर मी चाललोय. तुम्ही पण चला. जाता जाता आपण रस्त्यात खूप सारी गाणी म्हणू. अरे मित्रा, आज नाही, तू जा. अरे बाप रे, आता मी वाचलो. ना 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 ना. अरे हा कोण आहे? मी कोण आहे? अरे बाप रे, हा कोण आहे? तू एक उंदीर आहेस ना? मला काही करून माझा जीव वाचवून इथून पळावं लागेल. जे मी विचारतोय तू ऐकलं नाहीस? हो, मी एक उंदीर आहे. तुम्हाला काय हवंय? काय बोललास तू? आजपर्यंत कोणीही माझा अपमान केला नाही. तू असं म्हणू शकतोय कारण तू आतापर्यंत कोणा शक्तिमानचा सामना नाही केलाय. अच्छा, असं आहे तर. अरे काय नाही. थांब तू जरा. तुला काय वाटतं मी कोण आहे? ह्या
या जंगलातले सगळे प्राणी मला बघताच घाबरून जातात. खोटं नको बोलू. आधी सिद्ध करून दाखव. बरं, ये माझ्या मागे जरा. मी तुला सांगतो की मी कोण आहे ते. तू म्हणतोच आहेस तर मी बघून घेतो. ओय! अरे माझ्यावर दया कर. मला मारू नको. मला मारू नको. मला वाटतं हा जे म्हणतोय त्यात तथ्य आहे. अरे ए! तो खरं बोलत होता. आ? हा काही असा तसा जनावर दिसत नाही. अरे हा तर तोच अस्वल रेडा आहे ज्याबद्दल उंदीर सांगत होता. मी गरीब बिचारा भालू आहे. मला माफ कर. मी तुला न ओळखताच तुला आव्हान दिलं. आता मी तुझी ताकद ओळखतो. कृपा कर आणि मला सोडून दे. ठीक आहे, मी तुला माफ करतो, पण माझ्या आजूबाजूला पण कधीच भटकायचं नाही. चल निघ. मूर्ख पण आला आणि माझा जीव वाचला. किच्चू आणि आजी अम्मीनी एका छोट्याशा सुंदर गावामध्ये राहायचे. ते दोघेही खूप आनंदात राहत होते. आजीकडे 2 गायी होत्या. अशाच एके दिवशी आजी आणि छोटा किच्चू गायींना चारा खाऊ घालत होते. बाळा किच्चू, हा चारा त्या काळ्या गाईला खाऊ घाल. हो आजी. आजी आजी, आपण या वासराला उद्या नदीवर आंघोळ घालून द्यायला जायचं का? उद्या? अरे कालच तर गेलो होतो. काही हरकत नाही आजी, आपण उद्या पण जाऊ. बरं बरं, हा मुलगा मोठा चंट आहे. तुला पाण्यात खेळायचंय ना? नाही आजी, मी पाण्यात अजिबात नाही खेळणार. चल खोटारड्या, आजी सोबत खोटं बोलतो. त्याच वेळेस एक भुकेला भिकारी गावामधून भिक्षा मागत जात होता. आजीला बघून तो भिकारी आजीच्या घराकडे हळूहळू यायला लागला. ओह, अरे देवा, मी खूप थकलो आहे कारण मी खूप दुरून आलोय. मी दुरून चालत चालत आलोय. मी एक भिकारी आहे, खूप भुकेला आहे. कृपा करून मला काही द्या. मला खूप भूक लागली आहे. ठीक आहे, तू हात धुवून वरांड्यामध्ये बसून जा. मी तुझ्यासाठी अन्न आणते. ओह, मी तुमचे खूप खूप आभार मानतो आजी. अरे ठीक आहे, भुकेल्याला खाऊ घालणं चांगलं असतं बरं. अच्छा मग ठीक आहे. ऐक, मला तुझी चेन हवी आहे म्हातारे. ऐकलंस का? जेवण जेवून शक्ती मिळाल्यानंतर त्या भिकाऱ्याचा आवाज बदलला. तो एक चोर होता. तो जोर जोरात हसायला लागला. बिचारी आजी आणि किच्चू हे सगळं बघून एकदम घाबरले. अरे, आम्हाला काही करू नकोस, आम्ही साधी माणसं आहोत. तर मग आताच्या आता तुझी चेन आणि बांगड्या दे मला म्हातारे. आजी ग, ही गोष्ट सोन्याची आहे ना? पण तू तर म्हणाली होती की सोन्याच्या सगळ्या गोष्टी आतल्या कपाटात सुरक्षित आहे. काय? नकली चेन देऊन तुम्ही मला गंडवू पाहत आहात का? मी तुम्हाला बावळट वाटतोय का? कुठे आहे ती खोली? बाजूला वा.
आजीचा हुशार नातू. चल गावकऱ्यांना बोलवूया. आजी आजी थांब. त्या गरीब माणसाला आपण 2 दिवस उपाशी ठेवूया आणि नंतर गावकऱ्यांना अगदी बोलवू. बरोबर. जेव्हा आपण त्याला खाऊ घातलं तेव्हा त्याने रंग दाखवला. हो आजी, आपण त्याला धडा शिकवलाच पाहिजे. आणि अशा प्रकारे आपल्या हुशार किचूने चोराला पकडलं. तो चोर 2 दिवस त्या खोलीमध्ये उपाशी राहिला. त्याला प्यायला पण पाणी नव्हतं. त्यानंतर आजीने गावकऱ्यांना बोलावलं आणि त्या सगळ्यांनी मिळून त्या चोराला गावातून बाहेर हकलून दिलं. त्यानंतर तो चोर परत गावाकडे फिरकला नाही. रोज याच रस्त्याने जातो, पण जंगल असल्याने मला आज जरा भीती वाटते आहे. एक काम करू, गाणं म्हणत पुढे जाऊ. झूठ बोले कौवा काटे काले कौवे से डरियो. झूठ बोले कौवा काटे काले कौवे से डरियो. काले कौवे से डरियो. अरे गध्या, तू का थांबलास? चालून चालून थकलास का? अरे ओरडतो का आहेस? लवकर चल, बाजारात पोहोचायला अजून बराच वेळ आहे. तुम्ही आज कुठेही जाणार नाही. थांबा इथे. अरे देवा, हा कोण आहे? अरे देवा, हा तर कोणीतरी चोर आहे. अरे राक्षस, राक्षस. चुप रहा. मी राक्षस नाहीये. राक्षस नाही तर मग कोण? मी आहे भूत. माझ्या समोर आलेला तू आजपासून माझा गुलाम आहेस. आता तू वाचू शकत नाही. अरे भूता, देवाच्या नावानी मला नको मारूस. मी बाजारात मिठाई विकणारा एक सामान्य व्यापारी आहे रे. मी उपाशी असताना मी हे काहीच पाहत नाही. गरीब असो की श्रीमंत, समोर येणाऱ्या प्रत्येकाला खाऊन मी माझी भूक मिटवतो. मला नको खाऊस. माझे बायका पोरं पोरकी होतील. हवं तर तुमची भूक मिटवायला मी मिठाई देऊ शकतो. सगळे म्हणतात मी बनवलेली मिठाई खूपच चविष्ट असते. हे तुम्ही पण खाऊन बघा. अरे खूपच चविष्ट. इतकी चविष्ट रबडी पहिल्यांदा खातोय. ही सगळी मला हवी. अरे भूता, हे तर मी बाजारात विकायला नेतोय. ही विकून मिळणाऱ्या पैशातून माझं घर चालतं. मग माझी भूक मिटवायला मी या गाढवाला खाऊन टाकतो. अरे नाही, माझ्या गध्याला नको खाऊस. तर गध्याऐवजी मी तुलाच खातो. मला? हो, तुलाच. मी भूक नाही थांबवू शकत. बोलायला पण वेळ नाही आहे माझ्याकडे. मी तुला खायला येतोय. वाचण्यासाठी काहीतरी युक्ती करावी लागेल, नाहीतर हे भूत मला खाऊन टाकेल. काहीतरी युक्ती तर करावीच लागेल. तू काय विचार करतोय? म्हणजे मी विचार करतो की सगळे भूत जादूगर असतात, पण तुला पाहून असं काही वाटत नाही. मग मला बघून तुला काय वाटतंय? तुला बघून असं वाटतं की गरिबीमुळे मरणारं एक भूत आहे. मंत्रतंत्र काय माहित नसलेलं भूत. बस, तुला काय वाटलं माझ्याबद्दल? मला जादू करता नाही येत? तर हे बघ. अरे तू तर मोठा होतोयस. हो, मी मोठा होतोय आणि अजून मोठा होऊ शकतो.
अरे अजून नको मोठा ऊस, मला भीती वाटतेय. वाढलं की माझी शक्ती अजून वाढते. खरंच? मग छोटं झालं की तुझी शक्ती अजून कमी होते, हो ना? नाही नाही, लहान मोठं झालं तरी माझी शक्ती कमी नाही होणार. तरीही मी माझा आकार लहान करेन. घे बघ. अरे आता तर तू लहान भूत झालास. मी अजून पण लहान होऊ शकतो. या डब्बीपेक्षा पण लहान होऊ शकतोस. हो बिलकुल. हा, तर मग छोटा होऊन या डब्बीत बसून दाखव. मला पण बघू दे तुझी जादूची शक्ती. हा, हे बघ. हो, तुझ्यात तर खूप छान शक्ती आहे. आता तू माझी बुद्धी बघ. हम्म. हो, इथे किती सारे माकड आहेत. सर गाडी थांबवू का? बिलकुल नाही. जर आपण इथे थांबलो तर सगळे माकड येऊन आपल्याला त्रास देतील. थोडं पुढे जाऊन थांबूया. जंगलाच्या नैसर्गिक सौंदर्याचा आपण आनंद घ्यायला हवा. हो हो. हो, या फुलाच्या झाडाच्या खाली थांबूयात. आहा, ही थंडी थंडी हवा आणि फुलांचा सुगंध. शुद्ध हवेतला ऑक्सिजन घेतल्याने माणसाचे अर्धे आजार तर ठीकच होऊन जातात. अरे हा कसला आवाज येतोय? बहुतेक वाघ असेल. अरे देवा, आपण आपली गाडी वाघाच्या गुहेपुढे तर नाही थांबवली? घाबरू नका, लगेच गाडीत बसा. आपण ताबडतोब इथून निघू. ते बघ, तिकडे एक माणूस झोपलाय. हा, याच्या घोरण्याचा आवाज सुद्धा वाघाच्या डरकाळीसारखा आहे. ज्या पद्धतीने हा आरामात झोप घेतोय, अशी झोप घेण्याची इच्छा माझी खूप वर्षांपासून होती. अरे असं का? हा, तू काय झोपला नव्हतास का? मित्रा, या जगातला मी एक प्रसिद्ध शास्त्रज्ञ आहे. मी खूप श्रीमंत आहे, पण मनाची शांती नाहीये. त्या उपर माझे खूप सारे आजार, जसे ब्लड प्रेशर, शुगर, कोलेस्ट्रॉल, या सगळ्यामुळे मला झोप लागत नाही. मी आपली सगळी कामं सोडून इथे दूर जंगलात आलो, कारण मला मनाची शांती हवी आहे. तसा तू इथे का आलायस? माझं नाव आहे मुथ्थू. मी खूप बुद्धिमान पण नाही आणि श्रीमंत पण नाही. हा माझा कामाचा अवजार. याला वापरून काम करून जी ही कमाई होते त्यावर मी जगतो. मला काहीच रोग नाहीत, म्हणून मी आरामात शांतपणे झोप घेऊ शकतो. सर, याच्या बोलण्यावरून तर हा अत्यंत अहंकारी दिसतोय. याच्याशी बोलण्यात वेळ वाया घालवू नका. हा, तुम्ही साहेब लोक इथून जाऊ शकता. मी थोडा वेळ आणखी झोप घेतो. खरं तर मला असं वाटतं की आपण त्याच्याशी बोलायलाच नव्हतं पाहिजे. जरी तो कोणीही नसला तरी त्याला वाटतं तोच सर्वे सर्व आहे. तू ऐकलं नाहीस तो काय बोलला? एका चाकूवर तो जगतोय. बहुधा, पण चाकूच्या भरोशावर तो असा कितीच कमवत असेल. पण बुद्धिमत्तेने कमवायला आपल्याजवळ बुद्धिमत्ता तर असायला हवी आहे ना. आणि पैशानं काम करायला पैसाही असणं आवश्यक आहे ना. आणि तुमच्याकडे तर दोन्ही भरपूर आहे. जरी माझ्याकडे पैसा आणि बुद्धी जास्त असली तरी कधीही कुठल्याही क्षणी मी माझा अहंकार नाही दाखवत. आहा. अरे अरे बापरे. गाडी अशी वाकडी काय का झालं? होते? कळत नाही हा? गाडीला काय होतंय. अरे हे. आपल्या गाडीचं चाक गाडीपासून वेगळं झालं. आता आपण काय करायचं? सर, तुम्ही तर खूप बुद्धिमान शास्त्रज्ञ आहात. याबद्दल काही विचार करा ना. ठीक आहे. एक जॅक, एक स्पॅनर आणि 4
नट घेऊन ये. आपण लवकर हे चाक लावू आणि इथून निघून जाऊ. जॅक आणि स्पॅनर तर मिळायला हवे. 4 नट तर नाहीये. बिना नटने आपण हे टायर कसं फिट करणार? सर, तुम्ही तर खूप मोठे शास्त्रज्ञ आहात ना. काही उपाय विचार करा ना, ज्याने आपण हे चाक गाडीला फिट करू शकू. याने काही नाही होणार. चाकाला लावायला नट्स पाहिजे म्हणजे पाहिजे. पण मग एक काम करावं लागेल की आपल्या शहरातल्या गॅरेजला एक फोन करावा लागेल, ज्याने तो इकडे येऊन चाक लावून देईल. पण आपल्याला इथं वाट बघावी लागेल. त्यांना जितके पैसे हवे मी देणार. बस त्यांना इथे लवकर यायला सांग. हे एक जंगल आहे. इथे जास्त वेळ थांबणं बरोबर नाही. मी त्यांना फोन लावतो सर. ओ, वर्कशॉप मध्ये तो फोनच लागत नाहीये. रिंग जाते का? नाही, कॉल लागत नाहीये कारण इथे फोनला नेटवर्कच नाहीये. माझ्या फोनवर पण सिग्नल येत नाहीये. अरे बापरे, मग आता आपण काय करायचं सर? आता आपण इथून पायी जाऊ आणि उद्या वर्कशॉपच्या मुलाला घेऊन येऊन गाडी वापस घेऊन जायची का? वापस इतक्या दूर चालत जावं लागेल. मी खूप थकलोय. हाच एक उपाय आहे सर, नाहीतर थोड्या वेळानं जंगलातले प्राणी आपला पाठलाग करतील. अरे वाचवा! होय होय, जा इकडून. जा 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 जा. काय झालं साहेबांनो, घाबरलात का? जर एक हत्ती आवाज करत धावत येईल तर कोण नाही घाबरणार. मुथू, दुसरी कुठली गाडी येईपर्यंत तू आमच्या सोबत इथे थांबू शकतोस का? आता संध्याकाळ झाली आहे साहेब. आता इथून दुसरी कुठलीही गाडी येणार नाही. तुम्ही लवकर गाडीत बसून निघून जा. आम्ही लोक गाडीनं अजून पुढे नाही जाऊ शकत. काय झालं? तुमची गाडी खराब झाली आहे का? मी मदत करू शकतो. कशात? गाडीचं चाक फिट करण्यात? अरे, हे तर नट शिवाय लागू शकणार नाही. ही गाडी तेव्हाच पुढे जाईल जेव्हा वर्कशॉप मधून लवकर कोणी येऊन ही गाडी ठीक करेल. साहेब, मी प्रयत्न करू. प्रयत्न? चाक वापस लावण्याचा? सायंटिस्ट असून मी नाही करू शकत आहे. तू पण पाहूया तू काय करतोस. ओ, तू हे यातून असं काढू नाही शकत. हे घे, स्पॅनरचा वापर कर. अरे, हे का काढतोयस तू? साहेब, तुम्ही थांबा आणि बघा मी हे का करतोय. आता ह्यानी आपण ते तुटलेलं चाक वापस लावूया. हे तर खूप छान झालं. आता चारही चाकात 3-3 नट्स आहेत. ही आयडिया मला का नाही सुचली? आता तुम्ही न घाबरता इथून निघू शकता. मुथ्थू, तू तर खरंच खूपच बुद्धिमान आहेस. खूप खूप धन्यवाद मुथ्थू. मी हे तुझे उपकार कधीही विसरणार नाही. फक्त पैसा आणि बुद्धी असून काहीही होत नाही. मलाही कळलंय, कधी कधी गोष्टी बरोबर पद्धतीने करण्यासाठी युक्तीची शक्ती आवश्यक आहे.